नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। परमात्मा एक सेवक मंडल के मार्गदर्शक विनायक रोकड़े गट नंबर 10 अयोध्या नगर द्वारा सेवकों के विरुद्ध किए गए अपमानजनक कृत्य व उत्पीड़न के खिलाफ परमात्मा एक सेवक मंडल के पूर्व सचिव नरेंद्र मेहर ने भी दी अपनी प्रतिक्रिया। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। माझं नाव नरेंद्र गणपतराव मेहर। मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा माजी सचिव या नात्याने मला 22/1/2025ला इथून पत्र आलेलं होतं की तक्रार काही मी गट नंबर 10 मध्ये स्वतः राहत असल्या कारणाने त्याच गटातल्या व्यक्तीची मार्गदर्शक म्हणून असताना जी नेमणूक झालेली आहे त्या व्यक्तीची तक्रार आली असल्या कारणाने तुम्ही या सभेला उपस्थित राहा असं मला पत्र मिळाल्यामुळे मी त्या सभेला उपस्थित झालो। त्या तक्रार निवारणाच्या संबंधाने ज्या गोष्टी समोर आल्या त्या गोष्टी मनाला विचलित करून गेल्या की महानतेगी बाबा जुमदेवजींनी या समाजाला घडवण्याचं जे व्रत स्वतःकडे घेतलेलं होतं त्या व्रतामध्ये या अशा काही अभद्र जे काही मार्गदर्शक आहे अभद्र विचार घेऊन जे चालतात ह्या विचाराच्यामुळे त्या बाबांच्या या विचाराला कुठेतरी ठेच पोचते आहे हे मला इथं कळलं आणि त्या माध्यमातून मी विचलित होऊन मला असं वाटलं की अशा प्रकारचे जर या कार्याला जर असे मार्गदर्शक जर जुळत गेले आणि त्यांच्या वागण्यामुळे जर या बाबांच्या विचाराला जर तडा जर गेला तर उद्या या संस्थेची बदनामी बाबांच्या कार्याची बदनामी होईल हा माझ्यासमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच अनुषंगाने मला फार वेदना झाल्या आणि मी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे जे सेक्रेटरी आहेत सध्याचे अंबोलेजी यांच्याशी मी प्रत्यक्ष बोलून त्यांना सांगितलं की ताबडतोब अशा प्रकारचे जे लोक आहे यांना लवकरात लवकर आपण या पदावर त्यांना खारिज करण्यात यावं कारण की त्याला या कार्याविषयी कुठल्याही प्रकारची माहिती नसल्या कारणाने हे अशा प्रकारचं हे व्यवहार करतात जे व्यवहारामुळे ह्या आमच्या समाजामध्ये ज्या महिला आमच्याकडे चांगल्या नजरेने पाहतात ज्यांच्या अभद्र व्यवहारामुळे ज्या पोरी ज्या आम्हालासुद्धा पोरी आहेत परंतु ज्या पोरींचे प्रश्न या वाईट तऱ्हेनं इथं हाताळले जाते हे आमच्यासाठी चुकीचे आहे। बाबांनी आम्हाला अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं असं अभद्र व्यवहार आम्हाला शिकवलेलं नाही आहे। मानवानी मानवाशी मानवतेने वागलं पाहिजे हा संदेश घेऊन या जगाला सत्यासाठी जागवता आलं पाहिजे हा व्यवहार बाबांनी आमच्यासमोर स्वतः घडवले असल्या कारण मी स्वतः बाबांना प्रत्यक्षात पाहिलेलं आहे त्याच्यासोबत कार्य केलं असल्यामुळे मला फार वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून या अशा व्यक्तीला ताबडतोब मंडळाने त्याच्या पदावरून खारिज करावं आणि त्याला ताकीद देण्यात यावी। यापुढे त्याला कुठल्याही या मंचाच्या माध्यमातून किंवा कुठल्याही या कार्याच्या माध्यमातून त्याला कुठेही त्याला उभं न करता मार्गदर्शन न करता किंवा विचार ठेवासाठी उभं करू नये जेणेकरून त्याचे जे विचारामध्ये जे गोंधळ आहे तो गोंधळ त्या कुठल्या तरी या समाजाला कुठेतरी मागे नेण्याचं काम करेल। परंतु बाबांनी जे कार्य केलेलं आहे तो कार्य समाजाला सामोर घेऊन जावं आणि एक चांगला शुद्ध विचाराचा समाज तयार व्हावा ही भूमिका मला बाबांनी जे मी पाहिलेलं आहे आणि प्रत्यक्षात त्यांच्याबरोबर कार्य केलेलं आहे ती भूमिका समोर ठेवून मला असं वाटते की मंडळाच्या माध्यमातून चांगले व्यक्ती तयार व्हावे आणि या समाजाचं नेतृत्व चांगल्या व्यक्तीच्या हातातही या समाजाला चांगला समाज घडावा। या माध्यमातून बाबांचे जे कार्य आहे हे असेच जोपर्यंत सूर्य चांद चंद्रतारे आहे तोपर्यंत असंच कार्य या समाजाला जागवण्याचे कार्य व्हावे ही अपेक्षा ठेवून मी कार्य करतो आहे आणि दुसऱ्यांनीसुद्धा कार्य करावे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा कार्य करावे ही अपेक्षा मी स्वतः बाळगतो आहे। विनायक रोकडे हा खूप जुना सेवक नाही आहे याला बाबांनी पाहिलेलं नाही आहे परंतु या जवळपास या माझ्या माहितीप्रमाणे ह्या 6-7 वर्षामध्ये तो थोडासा एक समोर आलेला आहे आणि त्याची कुठल्याही प्रकारची मंडळाने शहानिशा न करता त्याला या परिसरामध्ये एक प्रचाराच्या माध्यमातून त्याला एक मार्गदर्शक पद त्याला अस्थायी पद दिलं पण त्याचा गैरवापर केलेला आहे। त्या दिवशी अशी घटना घडली की ते तक्रार निवारणाची जी सभा होती त्या सभेमध्ये विनायक रोकडे त्यालाच फक्त पत्र होतं परंतु त्याच्याबरोबर जे लोक आलेले होते त्यांना कुठल्याही प्रकारचं पत्र नव्हतं। यांनी आपल्या स्वतःचा माझ्यावर माझं मार्गदर्शक पद जाईल या भीतीपोटी
त्यांनी अनेक अशा लोकांना संघटित केलं. त्यांना असं सांगितलं की बा माझ्यावर अन्याय होऊन आला, तुम्ही माझ्यासोबत चला. आणि त्यांना असं सांगा की बा आमचे मार्गदर्शक फार सुंदर कार्य करतात त्या कार्यासंबंधाने. अशा प्रकारचं त्यांना खोटं सांगून त्यांना इथपर्यंत आणलं. आणि त्याच लोकांनी कुठल्याही प्रकारचं, आम्ही सभेमध्ये स्वतः हजर असताना आम्ही प्रत्यक्षात जे पाहिलेलं आहे ते आम्ही सांगतो आहे की कुठल्याही प्रकारचा इथं गोंधळ झालेला नाही. त्यांनीच त्या लोकांना जे त्यांना बजावून सांगण्यात आलं होतं की तुम्ही अशा प्रकारचा गोंधळ घालता, त्या पद्धतीने त्यांनी गोंधळ घातलेला आहे. कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की झालेली नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अभद्र व्यवहार झालेला नाही आहे. हे काही मनगडत जे कहाणी त्यांनी तयार केलेली आहे ही फक्त त्याला मार्गदर्शक पदावरून काढू नये आणि माझे जे काही वाईट व्यवहार आहे असेच चालूच राहावे या माध्यमातून केलेलं कृत्य आहे.